कारण वसई नालासोपारा विरारही जलमय आहे। वसईच्या वसंत कॉलनीमध्ये पाणी पाहायला मिळते। नालासोपाराच्या स्टेशन परिसरात अजूनही पाणी कायम आहे। कालचीच परिस्थिती आजही इथे पाहायला मिळते। विरारमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी अक्षरशः तुंबून राहिलेले आहे। तर वसई विरार नालासोपारा या प्रांतामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात स्थानिकांना बसतोय। कालपासून जोरदार आणि मुसळधार झालेला पाऊस आणि त्यानंतर आजही परिस्थिती जैसे थे असल्याचं पाहायला मिळते। वसईच्या अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे, तर नालासोपारा या ठिकाणीही आणि वसई विरारमध्ये सुद्धा अनेक सोसायट्यांमध्ये पाणी भरलंय। अधिक माहिती घेणार आहोत अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, वसई विरार आणि नालासोपारा या प्रांतामध्ये तसं पाणी भरणं ही नवीन गोष्ट नाही, मात्र यावेळेला इतका काळ होऊनही पाण्याचा निचरा होत नाहीये। काय प्रमुख कारणं सांगितली जात आहेत? तर वसई नालासोपारा विरार या भागामध्ये आपण बघतोय अजूनही पाणी साचलेल्याच अवस्थेमध्ये आहे। पाण्याचा निचरा होत नाहीये आणि अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। तर स्टेशन परिसरात सुद्धा अजूनही पाणी कायम आहे। याच भागातनं रेल्वे वाहतूक होते, ती मात्र धीम्या गतीनं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या या भागामध्ये पाणी साचण्याची समस्या कायम आहे। याच्यात कोणताही तसूभरही फरक पडलेला दिसत नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीनं पाणी साचण्याची समस्या ही वसई विरार नालासोपाराकर सहन करतायत आणि वारंवार त्या संदर्भात तक्रारी करूनही पाण्याचा निचरा होण्यासाठीचा कोणताही मार्ग निघताना दिसत नाहीये। मात्र यामागे अर्थातच वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। इथे मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढत चाललेल्या आहेत, त्याच पद्धतीनं स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे। प्लास्टिकचा अनिवार्य वापर इतकंच नव्हे तर तो कुठेही फेकणं या प्रकारामुळे सुद्धा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय आणि अनियंत्रित अशा स्वरूपामध्ये इथे नागरी वस्ती वाढतीये का असा सवाल हा वारंवार उपस्थित केला जातोय। त्यामुळे वसई नालासोपारा विरार हे प्रांत जलमय आहेत। अजूनही म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी पाण्याचा निचरा झालेला नाहीये। मुंबईतल्या पाण्याचा निचरा झालाय, मात्र अजूनही वसई विरार नालासोपारा या ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाहीये। काल भरतीचा काळ होता, मिठी नदी अक्षरशः धुवाधार अशी वाहत होती, मात्र तरीही पाण्याचा निचरा झालेला आहे। मात्र इकडे वसईच्या वसंतनगरमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर अनेक सोसायट्यांमधनं सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्या पाण्याचा निचरा अजूनही होऊ शकलेला नाहीये। वरून पाऊस कोसळतो आहेच, मात्र कालच्या तुलनेत तो आज कमी झालेला आहे, पण पाण्याचा निचरा का होत नाही हा सवाल मात्र कायम आहे। अनियंत्रित स्वरूपात वाढलेली वस्ती, चुकीच्या पद्धतीनं बांधकामं आणि त्याचबरोबरीनं प्लास्टिकचा अनिवार्य वापर आणि प्लास्टिक फेकण्याची पद्धत, या सगळ्या चुकीच्या पद्धतींमुळेच मोठा फटका हा वसई नालासोपारा विरार या प्रांतातल्या नागरिकांना बसतोय का हा सवाल मात्र वारंवार समोर येतोय आणि त्याला अनेकदा होकारार्थी असंच उत्तर मिळतंय। विस्तीर्ण अशा स्वरूपामध्ये हा संपूर्ण परिसर आपण बघतोय केवळ आणि केवळ पाण्याने भरलेला आहे। वसईमधली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच अतिशय धीम्या गतीनं या भागातनं रेल्वे जाताना पाहायला मिळतात। जिथे बघाल तिकडे पाणी आणि त्यामुळे नेमका रस्ता कुठल्या भागात आहे हे समजणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात खाडीमधलं पाणी कोणतं आणि रस्ता कोणता हे कळणार नाही, अशा स्वरूपाची स्थिती ही विरारमध्ये आहे। तर ही सध्या दृश्य आपण बघतोय, ज्या दृश्यांमधनं विरार वसई नालासोपारा या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे ते स्पष्ट पाहायला मिळतंय। अतिशय उंचावरनं ही दृश्य घेण्यात आलेली आहेत, ज्यात सोसायट्यांच्या ज्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत त्या गाड्या पाण्यामध्ये बुडलेल्या स्पष्ट दिसत आहेत। ठिकठिकाणी पाणीच पाणी, रस्ता नेमका कुठे आहे आणि नदी नेमकी कुठे आहे, नाला नेमका कुठे आहे हे कळणार नाही अशी स्थिती। अतिशय भयावह अशा स्वरूपाची ही परिस्थिती, पाण्यानं वेढलेलं शहर अशा स्वरूपात दिसते आहे। अजूनही पाण्याचा निचरा मात्र होत नाहीये, त्यामागचं प्रमुख कारण हे मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये। प्रचंड प्रमाणात साचलेलं पाणी आणि त्यामुळे दरवर्षी हीच दैना ही वसईकरांची, विरारकरांची आणि नालासोपाराकरांची होत असते आणि त्यावरनंच अनेक सवाल हे इथल्या पालिकांना केले जातात। वसई विरार महानगरपालिकेच्या वतीनं इथे साफसफाईची कामं होत नाहीत अशी ओरड ही दरवर्षी होताना पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय सध्याचे तिथनं अपडेट्स?
प्रज्ञा, सगळ्यात आपण बघतोय की पावसाने उसंत जरी घेतली असली तरी संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। मी वसईच्या वसंत नगरी परिसरामध्ये आहे आणि वसंत नगरीकडे जाणारा हा एक प्रमुख मार्ग मानला जातो आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या रस्त्यावर पाणीच पाणी, सगळीकडे एकंदरीतच जसं तलाव असावं अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की हे कुठल्याही प्रकारचं लो लेइंग एरिया किंवा कुठल्याही प्रकारचं तलाव या ठिकाणी नाही, ही वसाहत आहे। वसाहतीच्या आधी मोकळी मैदानं होती आणि पुढे जर आपण बघितलं तर वसंत नगरी नावाची वसाहत आहे। बघतोय या ठिकाणी आपण लोकांना किती पाण्यातनं मार्ग काढावा लागतोय। काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। सर, तुम्ही मला सांगा, कधीपासून हा पाऊस आहे, तुम्ही राहायला कुठे आणि काय परिस्थिती आहे? मैं नालसपाड़ा रहता है, वसई गए थे। नालसपाड़ा वसई गए थे, पानी बहुत है उधर, कमर तक। ये यहाँ पर हर साल पानी होता है या इस बार ही भरा है? क्या वजह है और कब से ये पानी भरा है यहाँ पर? इस बार ही हुआ है बारिश, इस बार हुआ है बारिश। लेकिन कैसे हालात है अभी? आप कहाँ गए थे, कहाँ मैं वसई गया था, इतना पानी था, वहाँ से फिर आया पानी में। अभी जा रहा हूँ, मैं घर पे जा रहा हूँ। अच्छा, घर की क्या हालत है? घर के वहाँ पे पानी नहीं है। अच्छा, पानी वहाँ पे नहीं भरा है। अच्छा, नीचे भरा आहे? नहीं, आपण बघतोय की या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। लोकांना बाहेर पडायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे, घराकडे जायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे। आणि या सगळ्यात आपण जर बघितलं तर सध्या दिलासादायक गोष्ट ही आहे प्रज्ञा की या ठिकाणी पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। पावसाने उसंत जरी घेतली असली तरी हे पाणी, या पाण्याचा नेमका निचरा कसा आणि कुठे होणार हाही एक प्रश्न आहे। आणि यातच सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे मोकळी जागा आहे, त्यामुळं हे पाणी या ठिकाणावरनं जर काढायचं असेल तर हे उपसून या पाण्याचा कुठेतरी निचरा करणं गरजेचं आहे। कारण जे पाणी वाहून नेणाऱ्या नाले असतील, छोटे मोठ्या पाईप असतील, ड्रेनेज लाईन असतील, त्या देखील या पाण्यात तुडुंब भरल्या आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिसराला याचा फटका बसतोय। आणि चहोबाजूनी पाणी दिसतंय तुमच्या, कुठेही पाण्याचा निचरा जो उल्लेख तुम्ही करताय, पाण्याचा निचरा करणार कसा आणि करणार कुठे? आणि आजूबाजूला म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूनी जे दोन जे भाग आहेत मोकळे दिसतात, तिथे नेमकं काय आहे? ते खाडीचा भाग आहे की मोकळी मैदानं होती? याबद्दल थोडी माहिती द्या। या सगळ्यात आपण प्रज्ञा, हा जो भाग आहे हा मिठागराचा भाग होता। या ठिकाणी मिठागरं होती, मात्र मिठागरं असतानाही या ठिकाणी साधारण आपण जर त्या ठिकाणचा भाग बघितला तर अजूनही 4 ते 4.5 फूट इतकं पाणी आहे असं स्थानिकांच्या माध्यमातून सांगितलं जाते। रस्त्यावर मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणीच आपण बघतोय की 2 फुटाहून अधिक पाणी आहे आणि लोकांना आपली वाहनं घेऊन, बघा जे या लोकांना बाहेर पडावं लागतं, या लोकांना आपली वाहनं घेऊन अशा पद्धतीनं पाण्यातनं मार्ग या संपूर्ण परिसरातनं काढावा लागतोय। लोक बाहेर पडतानाचं हे चित्र, कारण 2 दिवसांपासून लोक घराबाहेर पडलेले नाही। आता सध्या पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे, पाऊस थांबलाय आणि त्यामुळं लोकांची जी कामं काहीशी राहिली होती त्यासाठी लोक बाहेर पडतानाचं हे संपूर्ण चित्र या परिसरात आपल्याला बघायला मिळतंय। आणि काही लोकांशी आपण पुन्हा बोलण्याचा, बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकी त्यांच्या या वसंत नगरी परिसरातली काय परिस्थिती आहे। सर, तुम्ही मला सांगा, काय आतमध्ये परिस्थिती आहे? तुम्ही बाहेर, आपण बघतो एवढ्या पाण्यात तुम्ही बाहेर निघताय, काय सांगा? पेट्रोल लेने के लिए जा रहा हूँ। क्या हालत क्या है ये पूरे ये वसंत नगरी की, और कब से यहाँ पर इतना जल जमाव हुआ है? जी, मैं तो 2 दिन के बाद आज निकला एंड सिचुएशन इज क्वाइट ग्रेव। देयर इज वाटर लॉग इन ऑलमोस्ट एवरीवेयर। आपने कभी इस प्रकार का एक्सपीरियंस हुआ था कि इतनी ज़्यादा बारिश और साथ ही साथ इतना जल जमाव ये रास्तों पर? या, इट हैज़ बीन इन पास्ट कपल ऑफ टाइम्स आई हैव सीन सच सिचुएशंस। मे बी द रेनफॉल इज क्वाइट हाई एंड द 2 दिन से आप घर के बाहर नहीं निकले थे? नहीं, निकल ही नहीं। आगे की क्या हालात है, आगे क्या परिस्थिति है? जी, वाटर, जैसे मैंने बताया ना, वाटर लॉग इन ऑलमोस्ट एवरी प्लेस इज वाटर लॉग। आपण बघतोय जे सांगितलं जाते सगळीकडे पाणी साचलंय असं सांगितलं जाते। 2 दिवसानंतर हे बघतोय हे बाहेर पडलेले आहेत, गाडी सुरू होत नाही आहे, त्यांना गाडीत खरं तर पेट्रोल भरायचं आहे, कारण इमर्जन्सीसाठी पेट्रोल गाडीमध्ये असणं गरजेचं आहे। काही ठिकाणी कमी पाणी आहे, काही ठिकाणी जास्त पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आहेत। पण एकंदरीत आपण जर बघितलं तर मिठागर आहे, मिठागराच्या बाजूलाच वसाहती आहे, रस्ता आहे आणि ह्याचमुळं
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की रोजचा ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी लोकांना बाहेर पडावं लागतं त्यासाठीचा संपर्क तुटलाय आपण बघतोय. कारण ह्या लोकांमध्ये जर बघितलं तर कुठेही हुल्लडबाजी दिसत नाही. त्यावरून एक आपण अंदाज लावू शकतो की ही लोक खरंच गरजेच्या कामानेच बाहेर पडले असावे. कारण 2 दिवस जर या रस्त्याचा संपर्क तुटला असेल, दुसरा पर्यायी मार्ग देखील आहे, त्याची देखील आपण पाहणी केली. त्या पर्यायी मार्गावर देखील अशाच पद्धतीचं पाणी साचलं असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळं नाईलाज आहे काही लोकांचा की त्यांना बाहेर पडावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पाणी जोपर्यंत जमिनीमध्ये मुरत नाही तोपर्यंत या पाण्याचा निचरा होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण सगळीकडे मिठागर असल्यामुळे या ठिकाणी हे पाणी इथलं काढू शकत नाही. सर, कुठे निघाले आहे, काय एकूण परिस्थिती, टँकीवर निघालोय. काय एकूण तुमच्या परिसरातली परिस्थिती आहे? इतकं छान काम आमच्या एरियामध्ये होतंय ना की विचारण्यासारखं काहीच नाहीये. बेपद्धतशीर चाललंय. आम्ही किती वर्षापासून भोगतोय आणि अजून भोगतोय. पुढे तर इच्छा नाही भोगायची. हीच परिस्थिती दरवर्षी असते की यावेळी जरा जास्त आहे? यावर्षी पाऊस आला, लेट आला, पण प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती असते आम्हाला. आम्हाला असं वाटतं की आम्ही हेच भोगायला जन्म घेतला इथे. पण या सगळ्या संदर्भात आता या पाण्याचा निचरा कधी होईल असं वाटतंय? काही ऑप्शन काय, तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? काही चान्स नाहीये. आम्ही काय करणार आहे? नाही, यंत्रणांनी काय केलं पाहिजे असं वाटतंय? तर नालेच क्लीन नाही झाले तर तुम्ही तर काय करणार, आम्ही तर काय करणार? तुम्ही रिपोर्टिंग करणार, आम्ही बस मजा घेत राहणार अशीच. ह्या घाणीत निघणार, फिरणार आणि आजारी पडणार, डॉक्टरांची भर होणार. सगळ्या वस्त्यांमध्ये अशीच सगळीकडे सेम परिस्थिती. तुम्हाला कुठलाही रस्ता असा दिसणार नाहीये प्लेन. ऑल तुम्ही जावा स्टेशनपर्यंत, जावा नालासोपारा स्टेशनपर्यंत, सगळीकडे पाणी असं फुल आहे. कधीपासून ही परिस्थिती आहे? किती दिवस? परवापासून आहे. परवा रात्रीपासून अशीच परिस्थिती आहे सगळीकडे. आता पाऊस थांबला त्यामुळे काहीसं 1 इंच पाणी फरक नाही पडला अजून. भयंकर वाईट परिस्थिती आहे ही. परवापासून तुम्ही आज घराबाहेर पडताय की? आज निघालो मी, ना इलाजन निघालो. करणार काय शेवटी? आप मुझे बता, काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या परिसरात? किती पाणी भरलंय पुढे? सर, पिछले 20 साल से ऐसा कभी नहीं हुआ है कि इस रास्ते पे पानी रुका हो. ये फर्स्ट टाइम है जो पानी पूरी तरीके से भरा हुआ है. और ये पानी भरने का एक ही रीज़न है, महानगर पालिका ने अच्छे तरीके से काम नहीं किया है. गटर की सफाई एक भी नहीं हुई है, सीजे वगैरह एक भी नहीं है. आगे के इलाके जितने हैं सब नाले के पानी जितने सब पूरे बाहर आ रहे हैं. और बारिश को बंद हुए पिछले 6-7 घंटे हो गए हैं, फिर भी पानी 1% भी कम नहीं हुआ है. तो मेरा महानगर पालिका से रिक्वेस्ट है कि जो भी काम है 1100 करोड़ का, आई थिंक तो साल का टैक्स जाता है महानगर पालिका को, फिर भी महानगर पालिका काम नहीं कर रही है. 1% भी काम नहीं हो रहा. तो मेरा एक रिक्वेस्ट है कि इस चीज़ों पर विशेष तरीके से ध्यान दिया जाए, क्योंकि रोड पे आम जनता जो आ रही है, जा रही है, उसको काफ़ी तकलीफ हो रहा है. नक्कीच आपण बघतोय महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्न उपस्थित केले जात आहे. नालेसफाई योग्य पद्धतीने या ठिकाणी केली नाही असं स्थानिकांचा आरोप आहे. आपण बघतोय की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि प्रचंड उद्विग्नता प्रज्ञा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या ठिकाणी काल वसई विरार परिसरामध्ये NDRF तैनात होती. आता देखील आपण बघतोय की लोक गाड्यांच्या माध्यमातून. यस सर, बताइए सर. देखिए यहाँ का प्रशासन, यहाँ का मैनेजमेंट, आज वसई विरार, आज वसई एक टॉप सिटी में आ रहा है मुंबई के बाद में. आज हम लोग यहाँ पिछले 18 साल से रह रहे हैं. अभी राइट नाउ मुझे VKC जाना है, मुझे मीटिंग अटेंड करना है. हम लोग अपनी सर्विसेज कॉर्पोरेट के लिए दे रहे हैं. सी, दिस इज़ द मैनेजमेंट. एक्चुअली लोकल मैनेजमेंट को कुछ न कुछ करना पड़ेगा. जो भी यहाँ के चाहे, सॉरी, बदनसीबी है, बदनसीबी तो नहीं कहेंगे, बट मैनेजमेंट में एक बड़ा इम्पोर्टेंट रोल. अगर फैसिलिटीज यहाँ पे होती ड्रेन की तो बदनसीबी नहीं कहेंगे हम इसको, बिल्कुल नहीं. मिसमैनेज, यस, मिसमैनेज, यस. They should actually have certain precautions. सर मराठीमध्ये यांनी थोडं प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. इकडे माणसं चालून जातात, इकडे काही रेलिंग्स वगैरे काहीच नाहीये. तुम्ही बघणार तर आता माणूस किती ओढले. मी काल स्वतः आलो स्टेशनवरून, बेमी जेवढा पाणी होता. आता विचार करा, माणसं ओल्ड लेडीज सामान घेऊन कसं येईल. साईडमध्ये काहीतरी तुम्ही लावायला पाहिजे, पण ते कोणीच ते लोक काहीच घेत नाही. तेवढं तरी दोरी बांधली पाहिजे. आतमध्ये आम्ही जाणारच आहोत, मात्र आतमध्ये काय परिस्थिती आहे सध्या? आतमध्ये सर पाणी आहे, पण तिकडे थोडं कमी आहे. पण ह्या जे पट्टा आहे